नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 20 जुलैच्या अशा 10 महत्त्वाच्या घडामोडी ज्या कोणत्याही परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आर्टिकल 370। 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026चे महत्त्वाचे विजेते बघूया। तर या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार प्रदान करण्यात आला आर्टिकल 370 या चित्रपटाला। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार प्रदान करण्यात आला राजकुमार पेरियासामी यांना अमरन चित्रपटासाठी। सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला मम्मुट्टी यांना ब्रह्मयुगम चित्रपटासाठी आणि कार्तिक आर्यन यांना चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी। सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला यामी गौतम आर्टिकल 370 या चित्रपटासाठी। सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी या चित्रपटाला। सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकचा पुरस्कार मिळाला आहे रणदीप हुड्डा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला श्रीकांत या चित्रपटाला। प्रश्न दुसरा आहे, अलीकडे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अँडी बर्नहॅम। अँडी बर्नहॅम यांची लेबर पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे। ते 20 जुलै 2026 रोजी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यांनी सर कीर स्टारमर यांची जागा घेतली आहे। अँडी बर्नहॅम हे ब्रिटनचे 7वे पंतप्रधान ठरणार आहेत। ब्रिटन, ज्यालाच UK किंवा युनायटेड किंगडम असं म्हटलं जाते, तर या देशाबद्दल जाणून घेऊया। ब्रिटनची राजधानी आहे लंडन, चलन वापरले जाते पाउंड स्टर्लिंग, राष्ट्रप्रमुख आहेत किंग चार्ल्स तिसरे आणि पंतप्रधान आहेत अँडी बर्नहॅम। पुढला प्रश्न, अलीकडे PGIMER येथे प्रगत माता व बाल केंद्र आणि प्रगत न्यूरोसायन्सेस केंद्राचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नरेंद्र मोदी। प्रश्न चौथा, भारतातील पहिला शहरी नाईट सफारी अर्बन नाईट सफारी प्रकल्प कुठे विकसित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लखनौ उत्तर प्रदेश। सर्वोच्च न्यायालयाने कुकरेल नाईट सफारी आणि डे झू प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे विकसित करण्यात येणार आहे। हा भारतातील पहिला शहरी नाईट सफारी प्रकल्प असून जगातील 5वा असा प्रकल्प ठरणार आहे। प्रकल्प 2027 हेक्टर क्षेत्रफळाच्या कुकरेल राखीव वनात विकसित केला जाणार असून त्यासाठी 855 एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे। प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे ₹1,510 कोटी इतकी आहे। उत्तर प्रदेशबद्दल जाणून घ्या। स्थापना करण्यात आली होती 24 जानेवारी 1950 रोजी। राजधानी आहे लखनौ। अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी आणि उर्दू। मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान। 3 प्रमुख धार्मिक स्थळे आहेत काशी विश्वनाथ मंदिर, राम जन्मभूमी आणि त्रिवेणी संगम। प्रश्न 5वा, नीती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात। नीती आयोगाने प्रथमच इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 प्रसिद्ध केला आहे। मोठ्या राज्यांच्या गटात गुजरातने 56.6 गुणांसह यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर महाराष्ट्राने दुसऱ्या आणि तमिळनाडूने 3ऱ्या क्रमांकावर या इंडेक्समध्ये आपले स्थान प्राप्त केले आहे। गुजरात स्थापना करण्यात आली होती 1 मे 1960 रोजी। राजधानी आहे गांधीनगर। अधिकृत भाषा वापरली जाते गुजराती। मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल। राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान। प्रमुख धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर। प्रश्न 6वा, महिला FIH हॉकी विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या 2 देशांमध्ये केले जाणार आहे?
प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेल्जियम आणि नेदरलँड्स. महिला FIH हॉकी विश्वचषक 2026चे आयोजन 15 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे संयुक्त यजमान देश बेल्जियम आणि नेदरलँड्स हे आहेत. ही स्पर्धा महिला फील्ड हॉकी विश्वचषकाची 16वी आवृत्ती आहे. भारताने यामध्ये 20 सदस्यीय महिला संघ जाहीर केला आहे आणि मिडफिल्डर सलीमा टेटे यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी यामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. पुढला प्रश्न, भारतातील पहिल्या गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी अरुणाचल प्रदेशने कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नॉर्वे. अरुणाचल प्रदेश भारतातील पहिला रिव्हर कायनेटिक एनर्जी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट विकसित करत आहे. हा प्रकल्प नॉर्वेच्या टायडल सेल AS कंपनीच्या सहकार्याने राबविला जात आहे. हा 500 किलोवॅट क्षमतेचा पायलट प्रकल्प आहे आणि या प्रकल्पात टायडल सेल टेक्नॉलॉजीचा वापर करून नदीच्या नैसर्गिक प्रवाहातून वीज निर्मिती केली जाते. प्रश्न 8वा आहे, अलीकडे भारतातील 29वा नवरत्न दर्जा नवरत्न स्टेटस कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड GRSE ही भारतातील 29वी नवरत्न कंपनी ठरली आहे. 19 जून 2026 रोजी वित्त मंत्रालयाने GRSEला नवरत्न दर्जा प्रदान केला. GRSE काय आहे? तर ही कोलकाता येथील संरक्षण क्षेत्रातील जहाज बांधणी कंपनी आहे. प्रश्न 9वा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन इंटरनॅशनल चेस डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 20 जुलै रोजी. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघच्या 1924 मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1966 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली होती आणि 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा आहे, एक्सरसाइज पीच ब्लॅक 2026 या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावाचे आयोजन कोणता देश करीत आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया. एक्सरसाइज पीच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आहे. या सरावाचे आयोजन रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स मार्फत ऑस्ट्रेलिया करत आहे. हा सराव 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात येत आहे आणि या सरावामध्ये 19हून अधिक मित्र देश, 100हून अधिक विमाने आणि 4400 लष्करी कर्मचारी सहभागी होत आहेत. ऑस्ट्रेलिया देशाबद्दल जाणून घ्या. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. चलन वापरले जाते ऑस्ट्रेलियन डॉलर. राष्ट्रप्रमुख आहेत राजा चार्ल्स तिसरे आणि पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक देत चला. धन्यवाद.